तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर आता सध्या तुम्ही बघितलं असेल मकर संक्रांतीचे जे आहेत अशा पद्धतीचे इमेज आहेत ते जास्त प्रमाणात ते व्हायरल होत आहेत आणि हे इमेज आहेत ते बनवणं सुद्धा एकदम सोपं आहे. पण बऱ्याचशा जणांना एक प्रॉब्लेम येत आहे की हे जे की प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला भेटले सुद्धा आहेत, पण हे प्रॉम्प्ट्स टाकल्यानंतर काय होतं की जो की आपला चेहरा असतो तो चेहरा मॅच होत नाही. पण माझ्याकडे ॲक्युरेट जे की प्रॉम्प्ट्स आहेत हे जर तुम्ही प्रॉम्प्ट्स यूज केले तर तुमचे जे काही इमेज असतील, कोणताही तुम्ही फोटो अपलोड केलाय तो चेहरा जो काही असेल तो ॲक्युरेट मॅच सुद्धा होणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही हे जे की फोटोज आहेत ते जनरेट करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट आहे की चेहरा कशा पद्धतीने मॅच करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे की प्रॉम्प्ट्स आहेत हे भरपूर सारे माझ्याकडे प्रॉम्प्ट्स आहेत, हे तुम्हाला मी देणारच आहे, पण हे कुठे तुम्हाला भेटणार हे व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तो लास्टपर्यंत कंप्लीट पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की असे इम्पॉर्टंट जे की व्हिडिओज असतात किंवा कोणतेही तुम्हाला जर अपडेट विषयी जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल असते. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा, अजिबात विसरू नका, कारण की जेव्हा केव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ती येऊन जाईल. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलं. सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि लास्टपर्यंत जर पाहिला तरच तुम्हाला प्रॉम्प्ट्स आहेत ते भेटणार आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, एक मेन गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला इमेज जनरेट जर तुमच्या लहान मुलं असेल घरात जर त्यांची करायचे असतील तर ते कशा पद्धतीने असणार. जसं की आता गॅलरीमध्ये मी जर गेलो, आता बघू शकता इथून गॅलरीतून जी की आहेत, आता बघू शकता मी जी की आहेत इमेज जनरेट केलेत, अशा पद्धतीने तुम्ही इमेज आहेत ते जनरेट करू शकता. एकदम जबरदस्त असं जी काय याचा जे की रिझल्ट आहे तो तुम्हाला बघायला भेटणार, जसं की स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. हे फोटोज एकदम सिंपलमध्ये तुम्ही जनरेट करू शकता. भरपूर सारे फोटोज आहेत बघू शकता अशा पद्धतीतून. ओके, जो की फेस सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम ॲक्युरेट फेस मॅच सुद्धा झालेला आहे. सगळ्यात पहिले तर हे बनवण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर दोन स्टेप आहेत. एक तर तुम्ही डायरेक्ट आहे ते गुगल जेमिनी ॲपवरून तुम्ही जनरेट करू शकता. दुसरी गोष्ट त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर क्रोम ब्राउझर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तिथे सर्च बारमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला गुगल सर्च करायचं आहे. जसं तुम्ही गुगल सर्च केलं, समजा इथे गुगल जर सर्च केलं, जसं की बघू शकता गुगल जेमिनी इथे आलेलं आहे. ओके, तर गुगल जेमिनी ती तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक नंबरला ही वेबसाईट त्यांची आलेली आहे, म्हणजे की ॲप पण तसंच काम करतं आणि जी की वेबसाईट आहे ती पण तशीच काम करते. दोन्हीमध्ये काही सुद्धा डिफरन्स नाही, दोन्ही पण एकसारख्याच काम करतात. ओके, त्यासाठी तुम्ही कोणतीही तुम्हाला बेस्ट वाटेल ती यूज करू शकता. तर मी इथे गुगल जेमिनी असेल ती वेबसाईट आहे ती ओपन करून घेतो. ओके, ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय तर लॉग इनची प्रोसेस मागेल, तुम्ही लॉग इन करून घ्या. मी ऑलरेडी इथे लॉग इन केलं आहे बघू शकता, इथे माझं नाव सुद्धा इथून आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, इथे प्लस बटन तुम्हाला भेटेल बघू शकता, इथे प्लस बटन भेटेल. या प्लस बटनवर क्लिक करायचा. त्यानंतर इथे गॅलरीचा ऑप्शन आहे, इथे दोन बघू शकता, कॅमेराचा, गॅलरीचा, फाईल आहे, ड्राईव्हचा आहे. तर आपल्याला गॅलरी सिलेक्ट करायचा. त्यानंतर गॅलरी ओपन होऊन जाईल. त्यानंतर मी इथून एक लहान मुलाचा माझ्याकडे असेल तो इमेज असेल तुम्ही ॲड करून घेतो. तुम्ही कोणताही तुमच्या घरातील असेल किंवा तुम्ही काढून सुद्धा इथे घेऊ शकता आणि अपलोड करू शकता जसं की रँडमली. पण मेन गोष्ट एक लक्षात ठेवा, जो काही फेस आहे तो सगळ्यात पहिले तर महत्त्वाची गोष्ट आहे तो जी काय करेक्ट दिसणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की सेल्फी जर तुम्ही काढला असेल तर एकदम बेस्ट आहे, पण जे की तुम्ही कोणाचाही फोटो इथे अपलोड करणार आहे त्यांचा जो की चेहरा आहे तो जो की आहे तो नीट दिसला पाहिजे. म्हणजे की असा नसला पाहिजे की चेहरा जास्त दिसत नाही, ब्लर इमेज असं चालणार नाही. त्यांचा फोटो जर परफेक्ट असेल तर चेहरा लगेच मॅच होतो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय आहे, इथे बघू शकता आता फोटो जी काय आपण ॲड केला आहे, आता इथे फक्त जी बघू शकता इथे एक मी प्रॉम्प्ट कॉपी केला. हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि ह्या प्रॉम्प्टच्या लास्टला तुम्हाला हे शब्द जे काय नो फेस चेंज तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता आणि इमेज जनरेट हे जर तुम्हाला प्रॉम्प्ट्समध्ये नाही भेटलं तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे, स्वतः तुम्हाला लिहायचं आहे नो फेस चेंज आणि इमेज जनरेट असं तुम्ही लिहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला फक्त सेंड करायचं आहे. ओके, सेंड केल्यानंतर ही जी की प्रॉम्प्ट्स आहे ह्या प्रॉम्प्टच्या अनुसार तुमचा इमेज आहे एक 5 ते 10 मिनिटाच्या आत आहे तो जनरेट होणार आहे आणि गुगल जेमिनी एकदम फास्ट आहे. चॅट जीपीटी परत तुमचा इमेज आहे तो लगेच जनरेट होणाऱ्या नॅनो बनवण्याच्या मदतीतून बघू शकता इथे आता जनरेटची प्रोसेस आहे ती स्टार्ट झाली आणि फोटो आहे तो आपला जनरेट सुद्धा झाला आहे. अशा पद्धतीने तुमचा फेस सुद्धा आहे तो उभेहूब फेस सारखा जो की हा फेस आहे तशाच पद्धतीतून आहे तो मॅच होणार आहे. याच्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे. पहिली गोष्ट जो फोटो तुम्ही अपलोड करणार आहात तो फोटो आहे त्यात जो की फेस असेल तो नीट दिसला गरजेचा आहे. म्हणजे सेल्फी समोर तुम्ही अशा पद्धतीने फोन ठेवून सेल्फी त्यांचा काढू शकता आणि तो फोटो आहे तो अपलोड करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने फोटोशूट सुद्धा तुम्ही बाहेर सुद्धा करू शकत नाही. म्हणजे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 400-500 रुपये घेतात, ते तेवढे पैसे तुम्ही खर्च करण्यापर्यंत तुम्ही गुगल जेमिनीच्या मदतीतून अशा पद्धतीतून वेगवेगळे जे की प्रॉम्प्ट्सच्या मदतीतून आहेत ते फोटो आहे ते जनरेट करू शकता. जसं की आता तुम्हाला हे प्रॉम्प्ट्स कोठे भेटणार, हा एक प्रॉम्प्ट झाला. जसं की आता दुसरा जर तुम्ही बघितला माझ्या दुसऱ्या एखाद्या टेलिग्रामवर मी टाकला असेल तर तुम्ही
घेऊन सुद्धा इथे अपलोड केल्यानंतर सुद्धा तो अशा पद्धतीने फोटो आहे तो जनरेट होणार आहे. आता सध्या मी एक सांगितलं अशा पद्धतीने भरपूर सारे 7 ते 8 प्रॉम्प्ट्स आहेत याच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते जनरेट करू शकता. ओके, आता हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटणार कुठे? त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मराठीमध्ये अशा पद्धतीचे प्रकारचे कंटेंट्स कोण सुद्धा अपलोड करत नसतं, पण मी तुमच्यासाठी व्हिडिओज आहेत ते घेऊन येत असतो. याच्यासाठी काय करायचं तुम्हाला माझ्या सगळ्यात पहिले तर बायोच्या खाली आपल्याला म्हणजे खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके तिथे तुम्हाला एक टेलिग्रामची लिंक भेटेल, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. टेलिग्रामवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर जी की आपल्या टेलिग्रामचा हा चॅनल आहे ह्याला सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्यायचा, अन्यथा इमेज जनरेट होत नाही, त्यासाठी फॉलो करून घ्यायचा आहे. आणि आपल्या सगळ्यात पहिले तर फॉलो केल्यानंतर इथे जी की असेल जी की आता आपले हा चॅनल आहे ओके इथे 1000च्या आसपास जी की आहेत लोक आपले जी की फॉलोअर्स आहेत बघू शकता सबस्क्राईब जे की आहेत, तर येथे जी की आहेत अशा प्रकारचे सगळे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटून जातील. ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच आहे इथे प्रॉम्प्ट्स असतात ते अपलोड होत असतात आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत तुम्हाला इथे एकदम फ्रीमध्ये सुद्धा भेटतात. यासाठी टेलिग्रामवरच तुम्हाला संपूर्ण प्रॉम्प्ट्स जे की असतील ते एकदम फ्रीमध्ये ते भेटणार आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एक तुमच्या जी तुम्हाला जशी वाटेल तशा पद्धतीने एक कमेंट्स आहे ते नक्की एक मराठी माणसासाठी ते नक्की करा आणि व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.